मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवरायांनी एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला समाज निर्माण केला होता. त्यांच्या काळामध्ये समाजात जातीभेद, पंथभेद, आर्थिक विषमता नव्हती असे नाही, परंतु राष्ट्रकार्य हे सर्वहून श्रेष्ठ आहे. आपले सामाजिक, आर्थिक, धार्मिक भेद हे राष्ट्रकार्याच्या आड येणार नाही याची शिकवण त्यांनी लोकांना दिली होती. लोकांच्यामध्ये एक विश्वास निर्माण केला होता. आपल्या स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला होता. इसवी सन 1655 साली गुंजन मावळ्याच्या हबीबराव देशमुखाला त्यांनी पत्र लिहिले. त्यामध्ये ते लिहितात, तुम्हा साहेब घरच्याच्या लेकरासारखे जाणती आणि तुमचे फार हेही गोष्टीचे वाईट करावे असे मनावरती धरणार नाहीत, हे तुम्हास वित्तम कळले असावे. कोणी गोष्टीचा शक न धरणे. तुमचे 1000 गुन्हे माफ आहे ती. तुम्हाशी आम्ही काही वाईट वर्तन करू तरी आम्हास महादेवाची आण असे, आईसाहेबांची आण असे. कोणत्या गोष्टीची चिंता न करणे. आमच्या इमानावरती आपली मान ठेवून आम्हापाशी येणे. कोणी गोष्टीची चिंता न करणे. प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, प्रजेचे हित ते राजाचे हित, ही विचारसरणी महाराजांची होती. एकदा मुलूक आपल्या ताब्यात आला की तिथले संरक्षण करणे, सुव्यवस्था निर्माण करणे याला ते फार फार महत्त्व देत असत. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी